पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाचा 20 वर्षानंतर निकाल, पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टात दाद मागणार ओमराजेंची प्रतिक्रिया। निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ऑपरेशन टायगरची धाकधूक वाढली। ऑपरेशन ओमराजेंचं अजूनही तळ्यात बळ्यात, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। केंद्रीय मंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खोचक टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घडलेली आहे आणि त्यांनी तात्काळ CBIला ही केस पुन्हा CBI हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणी CBI हायकोर्टात याचिका दाखल करणार। शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर अमित शहांचे CBIला निर्देश। पांढऱ्या पट्ट्या मारून अस्तित्व दाखवताय का? राज ठाकरेंचा जैन मुनींना थेट सवाल। मराठी माणसांचं मनगट पाहिलंय का म्हणत दिला इशारा। नीट परीक्षेचा घोळ संपेना, नागपुरातल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर चक्क अबुधाबीचं सेंटर। विद्यार्थी हवाल देईल, तक्रारीनंतर NTAनं बदललं परीक्षा केंद्र। बेस संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर। बेस कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस, प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था। आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या लेकीचा शाही विवाह सोहळा। BKCतल्या जिओ गार्डनमध्ये सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांची मांदियाळी। बिग बी अमिताभ बच्चन, अंबानींसह ठाकरे कुटुंबाची हजेरी। तर सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचं आज लग्न आहे आणि या लग्न समारंभामध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरे कुटुंबासहित लग्न समारंभामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे आहेत, सोबत रश्मी ठाकरेही आहेत, आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर शिवसेना उभाठा पक्षाचे नेते संजय राऊत देखील त्यांच्या सोबत आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। आज सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा लग्न सोहळा पार पडतोय आणि याच समारंभामध्ये ठाकरे कुटुंब आलेलं आहे। त्यांची दृश्य आता समोर येत आहेत। रेवतीच्या लग्नामध्ये नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता, त्यामध्ये काही अभिनेते अभिनेत्री सुद्धा त्यांनी लग्नाला हजेरी लावली। काल संगीताचा कार्यक्रम पार पडला तेव्हा अभिनेता शाहरुख खान सुद्धा या लग्नाला हजेरी लावून गेलाय आणि आता आपण बघतोय की राजकीय क्षेत्रातील बरेच लोक या लग्नाला हजेरी लावतात। आता आपण बघतोय की ठाकरेंचं पूर्ण कुटुंब या लग्नासाठी आलेलं आहे। या लग्न समारंभामध्ये उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे, त्याचबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा आलेले आहेत आणि इतरही राजकीय क्षेत्रातले नेते सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी हजर आहेत। ही दृश्य आपण थेट बघतोय। रेवती सुळे यांच्या लग्न सोहळ्यामध्ये नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते आपल्याला। वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी या लग्न समारंभामध्ये हजेरी लावली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींनी सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामधील मान्यवर या लग्न सोहळ्यामध्ये आलेले आहेत, आपली उपस्थिती दर्शवत आहेत आणि आपण बघतोय की शिवसेना उभाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा या लग्नाला आपली उपस्थिती दर्शवत आहेत। सपत्नीक त्यांनी या लग्नाला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। तर आपण बघतोय की रेवती सुळे यांच्या लग्नामध्ये आता अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। त्याचबरोबर अनिल अंबानी सुद्धा या लग्नामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे। आपण बघतोय उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दिग्विजय सिंग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर प्रणिती शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत पाहायला मिळाल्या. आपण बघतोय की राजकीय क्षेत्रातून मान्यवर या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडमधून सुद्धा मोठमोठे सेलिब्रिटीज या लग्नासाठी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर वरिष्ठ नेते वेगवेगळ्या पक्षांचे नेते सुद्धा त्यांनी या लग्न सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे बाळासाहेब थोरात सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर अभिनेते अभिनेत्री आता आपण बघतोय की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे. त्याचबरोबर युगेंद्र पवार सुद्धा आपल्याला दिसत आहेत सपत्नीक, ते सुद्धा या लग्न सोहळ्याला त्यांची हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय नेते या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. यानंतर एक मोठी बातमी, कोल्हापुरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सुरू होता. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर बसले होते. कोल्हापुरामध्ये हा सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र सत्र न्यायालयात पवनराजे हत्याकांड प्रकरणाचं निकाल वाचन सुरू होतं. कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अमित शहांशी काहीतरी बोलणं झालं आणि त्यानंतर ते फोनवर बोलायला निघून गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या कार्यालयामध्ये फोन करून कोर्टातील सुनावणीचे सगळे अपडेट्स घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबत या मुद्द्यावर चर्चाही केली. अखेर अमित शहांनी या निकालाविरोधात सीबीआयला हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देशही दिलेत. शिंदे साहेब, आपण बघतोय आज हा 20 वर्षानंतर निकाल लागला, मात्र सगळे जे आरोपी आहेत ते निर्दोष सुटलेले आहेत. काय तुमची याबद्दलची प्रतिक्रिया आहे? ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि जी 20 वर्ष पवनराजे निंबाळकर हत्याकांड जे आरोपी आहेत त्यांना सजा लागली पाहिजे अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता आणि सगळ्यांनाच होता. परंतु दुर्दैवाने निकाल जो आहे आरोपींना निर्दोष सोडणारा लागलेला आहे आणि मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह साहेबांशी चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांना या घटनेचा इतिवृत्तांत सांगितल्यानंतर त्यांनी देखील तातडीने या निकालाविरुद्ध सीबीआय वरच्या कोर्टमध्ये जाईल अशा प्रकारचे निर्देश सीबीआयला दिलेले आहेत आणि सीबीआय वरच्या कोर्टात जाते आहे तशा प्रकारचे निर्देश गृहमंत्री महोदयांनी केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि जो निकाल मेरिटवर अपेक्षित आहे की हे हत्याकांड गाजलेलं हत्याकांड आहे, यामध्ये 2 लोकांची हत्या झालेली आहे आणि यामुळे या परिवाराला विश्वास होता की निंबाळकर परिवाराला की यामध्ये आम्हाला न्याय मिळेल. परंतु दुर्दैवाने निर्णय विरोधात लागला तरी सुद्धा न्याय देवतेवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सीबीआय पुन्हा या निकालाला आव्हान देऊन वरच्या कोर्टात जाणार आहे आणि मला वाटतं तिथं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आरोपींना सजा होईल. बरं शिंदेजी, या आता निकाल लागल्यानंतर ओमराजेंसोबत तुमचं काही बोलणं झालं का? नाही, त्यांच्याशी माझी काही चर्चा झाली नाही. परंतु आम्ही कोल्हापूरला आहोत, केंद्रीय गृहमंत्री कार्यक्रमाला आलेले आहेत. मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना या सगळ्या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत आणि त्यांनी देखील तात्काळ सीबीआयला तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की तातडीने या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टामध्ये आवाहन करा, अपील करा. शिवसेना पक्ष म्हणून काय नेमकी भूमिका असणार आहे पक्षाची या सगळ्या संदर्भात? यामध्ये कायदेशीर बाबी आहेत आणि कायदेशीर बाबी आहेत. त्या कायदेशीर बाबी न्यायालयीन बाबी ज्या आहेत या कोर्टाच्या माध्यमातून वरच्या कोर्टाच्या माध्यमातून सीबीआय स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालून अपिलात जाते
कारण गृहमंत्री महोदयांनी स्वतः तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद.